नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन डेली ब्लॉगमध्ये। आजचा दिवस खूपच छान आणि थोडा फिरतीचा होता, म्हणून सगळं तुमच्यासोबत शेअर करते। सकाळची सुरुवात झाली गरमागरम डोसा आणि चटणीने। घरात मस्त डोसा केला, नारळाची चटणी पण खूप छान झाली होती। सकाळी सकाळी असं चविष्ट खायला मिळाल्यावर खूप दिवस फ्रेश आणि चांगला होऊन जातो। नारळाची चटणी बनवण्यासाठी खोबरं, लसूण, थोडं आलं, हिरव्या मिरच्या आणि डाळ्या टाकून चटणी एकदम बारीक वाटून घेतली आणि त्याला मग आपलं राई आणि कढीपत्ता, हिंग टाकून फोडणी दिली। खूप छान चटणी, मस्त त्याचा सुगंध एवढा छान येत होता आणि खूप छान झाली होती चटणी। आणि अशी चटणी खूप मस्त लागते, तुम्ही पण नक्की तडका देऊन बघा असा। याच्यामध्ये उडदाची डाळ टाकली ना तरी खूप सुंदर आणि मस्त त्याचा खूप छान सुगंध येतो। हा माझा डोश्याचा जरा थोडा जुना झालाय, त्यामुळे पटापट उचलत नाही त्याच्यावर। आता मी नवीन डोश्याचा तवा ऑर्डर केला आहे, तो येईल। इकडे चहा पण, गरमागरम चहा आणि डोसा, चटणी। मिस्टरांना पण आता जायचं आहे, त्यामुळे त्यांना पण नाश्ता करून देते आहे, चटणी आणि डोसा। बघा, थोडासा हा डोसा माझा थोडासा करपला, पण चांगला लागत होता। ते असे डोसे एकदम सॉफ्ट आणि मस्त झाले होते। तर थंडी असते ना, त्यामुळे थंडीमुळे पीठ कधी कधी चांगलं येत नाही, आणि चांगलं पीठ आलं ना की खूप सुंदर आणि मस्त डोसे होतात। तवा खराब झाला म्हणून मी हे पॅन ठेवलं, मग पॅनवर व्यवस्थित येत होते, पण थोडंसं उचलायच्या वेळेला उचलताना थोडंसं तो डोसा थोडा त्रास होत होता। बाकी मस्त खूप छान झाले होते डोसे। बघा किती सॉफ्ट आणि मस्त झाले डोसे ते। आता मी पण आज त्यांच्याबरोबर नाश्ता करून घेणार। हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग। नमस्कार सर्वांना, आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आज मी डोसे बनवलेत, आता मी नाश्ता करते, डोसा आणि चटणी आणि त्याच्याबरोबर चहा। मला डोस्याबरोबर चहा खूप आवडतो, त्यामुळे मी चहा घेते। पोहे, डोसा यांच्याबरोबर मला चहा आवडतो। मी आता नाश्ता करते। आज मी लवकर नाश्ता करायला बसली आहे, इतर कामं अजून व्हायची आहेत माझी, पण आधी मला गरम गरम डोसा बघून मी पहिला म्हटलं नाश्ता करून घेते आणि बाकीची कामं नंतर करते, म्हणून अगोदर मी पहिला नाश्ता करते। चला मग भेटू पुन्हा। मिस्टर पण आता चालले आहेत। गुड मॉर्निंग सर्वांना, सर्वांची सकाळ शुभ जावो, सगळ्यांचा दिवस चांगला जावो। असं काहीतरी आपण वेगळा नाश्ता बनवलं की त्यावेळेला भांडी पण खूप पडतात, आणि आज भांडी भरपूर पडली होती। ती भांडी सगळं मी करून घेतलं, लादी वगैरे सर्व झालं। आंघोळ करून मग मी देवपूजा करायला घेतली। देवपूजा करून खूपच छान मन प्रसन्न होऊन जातं, मनाला खूप पॉझिटिव्हिटी येते। आणि आता हा बघा, घराचं पण सर्व आवरून सगळं व्यवस्थित मस्त झालेलं आहे सगळं, लादी। आणि आज भांड्यांचा ढीग बघा केवढा होता, एवढी सर्व भांडी स्वच्छ केली। किचन ओटा बिटा सर्व एकदम मस्त क्लीन एकदम झालेलं आहे। आणि आज मी लवकर सकाळी नाश्ता पण करून घेतलेला आहे, त्यामुळे आता मला काय एवढी भूक लागलेली नाही आहे। घर बघा, लादी उदी सगळं स्वच्छ करून मस्त आता मी थोडेसे आराम करणार। बाहेरचं पण बघा, झाडं किती छान मस्त दिसत आहेत। ऊन ऊन आमच्या घरामध्ये ना खूप येतं, छान येतं, सूर्यप्रकाश भरपूर येतो घरामध्ये। बघा, दरवाजात पण किती मस्त ऊन पडलेलं आहे। व इथे उजेड दोन्ही साईडने चांगला उजेड येतो, मस्तपैकी उजेड येतो। थोडी रेस्ट केली आणि त्याच्यानंतर मी दुपारी, चला आता मला ना बाहेर जायचं आहे, थोडंसं बाहेर जाऊन येते आणि मग तुम्हाला भेटते। जमलं तर व्हिडिओ करेन, बाहेर जाणार आहे तिकडे, नाहीतर काय जमलं नसेल तर नाही करणार। चला बाय। उद्यान गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खूप शांत आणि प्रसन्न वातावरण होतं। बाप्पाचं दर्शन घेतल्यावर मनाला वेगळी शांती मिळते। त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर पण एवढा शांत आणि खूप मस्त आहे। शिवाजी पार्कच्या जवळच आहे हे उद्यान गणेश मंदिर, आणि खूप छान आहे। आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे। गणेश मंदिर इतकं सुंदर आहे। इथे गाड्यांची पूजा करण्यासाठी नवीन गाडी घेतली की येतात, आम्ही पण इकडे आलो होतो।
आणि त्याच्या शेजारीच कालिका मातेचं पण मंदिर आहे. कालिका मातेचं दर्शन घेतलं आणि मनापासून सर्वांसाठी प्रार्थना केली. खरंच सांगते, अशी ठिकाणं मनाला खूप पॉझिटिव्हिटी ऊर्जा देतात. दर्शन झाल्यावर आम्ही थोडंसं पुढे स्काउट गाईड हॉल आहे, तिथे एक्झिबिशन होतं, त्या एक्झिबिशनसाठी गेलो होतो. आणि तिथूनच मग आम्ही स्वामींच्या मठामध्ये गेलो. स्वामींच्या मठामध्ये दर्शन घेऊन मी घरी आली. त्यानंतर घरी आल्यानंतर माझे मिस्टर आणि मी दोघं जण आम्ही जरा किचनसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून मी या दुकानामध्ये गेली. आम्ही कायम ह्या दुकानामधूनच महिपाल म्हणून दुकान आहे, त्यामधूनच सर्व घरासाठी किचनसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आम्ही तिथूनच घेतो. तिथे मीच वस्तू बघितल्या, नवीन काय काय आलेलं आहे ते पण बघितलं, खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर दादरमध्ये मला थोडी फुलं घ्यायची होती, चाफ्याची फुलं घेतली. आणि तिळाचे लाडू पण खूप मस्त होते, चांगले होते लाडू पण, ते पण घेतले मी. त्याच्यानंतर आता घरी येऊन स्वयंपाक करायचा नव्हता, त्यामुळे आम्ही बाहेरूनच जेवण केलं. आज स्वयंपाक करायला सुट्टी आणि थकायला पण झालं होतं, त्यामुळे आम्ही तिथेच जेवण केलं आणि मग घरी आलो. जेवण पण फार सुंदर आणि छान होतं. व्हेज कोल्हापुरी आणि हैदराबादी बिर्याणी मागवली होती, खूप मस्त आणि खूप छान होती. आता मी घरी आली. एक्झिबिशन मध्ये खूप छान वस्तू होत्या, युनिक होत्या, ऑर्नामेंट्स, गृहोपयोगी वस्तू, साड्या, ड्रेस खूप सुंदर होतं. मी एकच वस्तू खरेदी केली. चला मग, आज असा आमचा दिवस छान गेला. खाणं, दर्शन, फिरणं आणि शॉपिंग सगळ्या मस्त. जर तुम्हाला माझा हा डेली व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.